राम राम सोयरे हो पहिल्यापासूनच चलत आलाय. भावकीला भावकीचं बरं वाटणं म्हणतात. मग आता मी गाणमानचं येडं माणूस अख्ख्या पंचक्रोशी मध्ये हिंडू हिंडू चांगलो. मई भावकीलाही चांगली, मई भावकीलाही चांगली. आहो आता हे अजित पवार उपमुख्यमंत्री आहे, मई भावकी हो म्हणून इकडे पंचक्रोशी मध्ये चांगलो. आता माझ्या भावकीनेच माझ्यावर टंगडं उचललं की. आता तुम्ही मला सांगा, इथं एक जण म्हणाले 7-12 कोरा कोरा कोरा, मग सासरा म्हणालाय. आणि इथं अजित पवार आमची भावकी काय म्हणाले, भरा 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 भरा. हे काय होय म्हणालो तुमचं. आणि मग भावकी काय म्हणाले अजित पवार, तुम्ही उचलता भेडच ना देईच ना. अरे बाबा घेऊ दे की एखादी बार करा की कर्जमाफी, काय दुकान आहे म्हणालो मी. आता भावकीनेच असं म्हणाव काय. आता भावकीचा मागाला सिंचन घोटाळा होता, मी स्वतः पांघरण घातलो त्याच्यावर. बा मुलं आपली भावकी होय उघड्यावर येऊ देऊ नये म्हणजे झाकून टाकलो. आणि आता भावकी आमच्यावर जुडाले. मग आता भावकीला मला सांग ना, हाय सासऱ्याचं तरी जाऊ द्या बाबा, सासरा कवाय बी जावायला बैवान होते. मग आता भावकीला भावकीचं जमाव की नाही. अहो तुमच्या इथं मड मेले तर मला उचला यावं लागते, मया इथं काय झालं तर तुम्हाला उचला यावं लागते. मात्र तुमची अशी रीत होय काय भावकी बद्दलच काही बोलायची. तुम्हाला हात जोडतो अजित भाऊ, असं काही बोल नका कडे. आम्ही इकडे भूषणानं सांगाल्या आमची भावकी लई चांगली, आमची भावकी लई चांगली. यंदा तर मी तुम्हाला मुख्यमंत्री करावं म्हणलो, तसं पंचक्रोशी मध्ये हिंडून आहे की नाही सगळ्याचे पाय धरालो. आणि तुम्ही म्हणता भावकीची कर्जमाफी होऊ दे ना आल्या. असली तुमची रीत बराबर होय काय. तुम्ही म्हणलं की सगळंच खरं आणि आम्ही म्हणलं की काहीच नाही. म्हणजे याच्यामध्ये कसं झालंय, आता तुम्ही झाल्या पैसेवाले आणि आम्ही पवार झाल्या गरीब, म्हणून तर तुम्ही आमच्यावर अन्याय करायला लागी. मग आता आम्हाला तुमचं लई भूषण आजी दादा, आणि तुम्हाला म्हणताना आमच्यावर रुपयाचा विश्वास नाही. असलं काय तुमचं बराबर न हो बा. आता इथून पुढे तरी म्हणू नका भरा भरा भरा. आणि तुम्हाला लालूच लागली कर्ज उचलायची आणि फेडायचं नाही काय नाही असं म्हणू नका. बघा आता काय ते एक बार शेतकऱ्याची कर्जमाफी करा, तेव्हा आम्ही तुमच्या मागं ठामपणे उभं राहता. खरं होय की खोटं होय. उग येड्या म्हणे मायचा ताप नेऊन